गाईज माझी तयारी झालेली आहे. फायनली मी कशी दिसते माहिती नाही, तर मी चाललेली आहे निलजे लोढा पलबा महोत्सवमध्ये. तर तुम्हाला आजची मस्ती मी दाखवणारच आहे, कारण का आज सर्व भूमिपुत्र आणि कलाकार तिकडे येणार आहेत. तर तुम्ही तिथे यायला विसरू नका आणि हा ब्लॉग बघायला तर बिलकुल विसरू नका. सबस्क्रायबर करा लवकरात लवकर. अरे बाई कसली वाट बघता. हे बघा हे गाईज आज मी चाललेली आहे लय लांब आणि आमच्या मोत्याने तर लय मोठं कारस्थान केलं आणि रात्री मस्त मोबाईल डायरेक्ट त्याचा भंगारमध्येच केलेला आहे. एक साईड चालतं एक साईड त्याची काय चाललं नाही. आईची आणि आप्पाची आज रास भांडणं सकाळीच कारण का आमच्या आप्पाला लागते मोबाईल सकाळीच बघायला. तर आज काय बघायला नाही म्हटलं म्हणून आज लय भांडणं चाललेल्या दोघांची. मग ते काय बोलायचं तुला बोल. बघा गाईस मोत्या आमचा मोत्या जो असा ते मोत्याचा काम निघलाय. जाऊ दे तो रंगात आलाय. जायचं आहे बेलापूरला आम्ही सगळे दोघं तिघे जण भेटू, मग गाडीत बसू. तिथून पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेनच. बाय. तर गाईज बघू शकता यो पोऱ्या बघा गाडीच्या खाली घुसलाय. मी आलेली आहे निलजा लोढामध्ये. तर आम्हाला आमंत्रण केलेलं आहे महेंद्र धर्म पाटील यांनी. तर आम्ही इथे आलेले आहोत. तर बघू शकता आमचा कॉन्टेंट चालू झालेला आहे. तुम्ही हा ब्लॉग बघतच राहा. मी पुढे ब्लॉग बनवतच आहे. आम्ही आता कसं डान्स करू ते बघणारच आहोत. तर आमचा ब्लॉगर बघा तुम्ही, ह्याला पण सबस्क्रायबर करा. याच्या चॅनलचं नाव आहे राकेश. क्या बात. धर्मराज फाउंडेशनच्या वतीनं अवनीताई पाटील त्यामधलाच आपला लग्नगीतांमध्ये चालणारा आपल्या कानांवरती आवाज ऐकणारा आपल्या पडणारा जो आवाज म्हणजेच धवला. आणि आज जो धवला थोडासा अपग्रेड झालाय आणि अवनीताईने जो सर्वांपर्यंत खऱ्या अर्थानं सोशल मीडियाद्वारे देखील पोहोचवलेला आहे. अवनीताई एकदा समोर आहे आणि तुमच्याकडून टाळ्या पाहिजेत. लोढाकर नवीन काहीतरी बोल तू मला कधी नाविन्यपूर्ण पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी सगळे कलाकार इथे एक साथ उपस्थित आहेत. योच माझ्या आणि नाविन्यपूर्ण, कारण मी आज पहिल्यांदा सगळ्या कलाकारांना एक साथ आपला सन्मान होणार आहे. हीच मोठी गोष्ट आहे ना. महेंद्र दादा आवरा भारी करतात, काय विशेष नाही. आपल्या समाजामध्ये आता सगळीकडे बिल्डिंगी आहेत, पण आमच्या गावात लोढा आला तो इथंच होता आणि आता लोढा आला, पण तरी पण आमची परंपरा, आमची भाषा आणि आमचे ओळख पटवून देण्यासाठी महेंद्र दादा आणि ताई जाम भारी मेहनत करतात. आणि तुम्ही टाळ्या वाजवा, टाळ्या फुकट. टाळ्यांना कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, त्या फुकट आहेत. आणि पुन्हा एकदा आकाशाचा व्यासपीठावर यायचंय. या आकाशाचा येईल असतं का या येऊन गेले तरी पण तुम्ही या मंचावरती सगळे कलाकार एकत्र. सुरुवात कर तू. हे नाही सुरुवात कर. आपला आगरी आहे घालवायचं. बोल तू बोल. अवनीताई आपला गाव आहे ना, इथं तू धवला नाही बोलशील तर बोल लवकर. कोण आहे नवरा, कोण होते? आमचं लग्न व्हायचं बाकी. तू निमिषसाठीच बोल. निमिष कुठे? निमिषचा मामा बोल चल. जाऊ दे जिथं असेल तिथं ऐकत असेल. महेंद्र दादा बसला पाटावरी, त्याने बाचा घेतले मांडीवरी. महेंद्र मामा बसला पाटावरी, बाचा घेतले मांडीवरी. येर बाच्या काकण बांधू दावे उजवे हाती, भाच्याचे हात न खोबऱ्याची वाटी. मामाचे हात फुलाचा खरा, मामा घाली भाच्याच्या तोंडात, मामा घाली भाच्याच्या तोंडात. निमिषचं लग्न करतात ना. 12 वर्षाचा लानू लानी निमिष कसा बशीर पाटावरी. निमिष कसा बशीर पाटावरी. बाप त्याचा सावकार त्याने उचलून घेतला मांडीवरी, त्याने उचलून घेतला मांडीवरी. 12 वर्षाचा
लानू लानी मिश कसा बशीर पाटावरी निमिष कसा बशीर पाट विनिश वीज झाला. अरे आई वडिलांसाठी कवरा बी मोठा झाला तरी तो बाबूच असतं ना, तो बालाच असतं. म्हणून तो 12 वर्षाचा लानू लानी मिस कसा बशीर पाटावरी निमिष कसा बशीर पाटावरी आई त्याची सावकारी तिने उचलून घेतला मांडीवरी तिने उचलून घेतला मांडीवरी. तो कवरा गाण्यात लागला असं बघ ना, खरोखर लग्न करायचंय का? यंदा कर्तव्य आहे का? आम्ही नाचायला तयार आहोत. धन्यवाद मेंदू दादा ताई, आम्हाला एवढं प्रेम करता. आणि अनु ताई तर खास वाजवा टाल्या. आणि टाळ्या वाजवा, टाळ्या टाल्या वाजवा. धन्यवाद. अजून काय? अजून काय? थँक्यू. मी वर्षा यांना विनंती करते की ही माझी सक्की बाची आहे, माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. सर्वांना तर माहीत असेल. आणि महेंद्र दादा यांचा मी त्यांचा धन्यवाद करतो की त्यांनी मला आमंत्रण करून इथे बोलवले स्टेजवर. बस एवढंच बोलतो. मी बाच्याला घेऊन मांडीवरी मामा बसला पाटावरी. त्याला बोलायला सांगा काहीतरी. बोलेल ना मग काय. दादा तुम्ही काय बोलाल या व्यासपीठाबद्दल? हा पहिले खोकून घे. सर्वात अगोदर धर्मदादा पाटील आणि वर्षाताई आणि अनुराधाताई यांनी आम्हाला इथे आमंत्रण केलं. खूप बरं वाटलं. अशा कार्यक्रमाला जेव्हा सर्व कलाकार एकत्र जमतात तेव्हा खरंच खूप स्पेशल वाटतं, कारण कलाकारांची जी लाईफ आहे ती खरंच खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये एक ती लोढा पलवा महोत्सव 2026 या महोत्सवासाठी मला आमंत्रित केलेले महेंद्रदादा पाटील यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. प्रथम सलाम देतो मी, कारण की असे कार्यक्रम ठेवायचे म्हणजे एक साधं सोप्या माणसाचं. तुझा आवाजच नाही येत. ती सासू झाली आता कशी घाबरेल मी? अच्छा. बरोबर आहे. दिसतं गौरव दादा, आपले अक्षय दादा. येते बोल. Thank you.
पाटील साहेब शिरडोन यांची उपस्थिती आणि त्यांना विनंती आहे कृपया करून आपण मंचावरती आपलाही सन्मान या ठिकाणी या मंचाद्वारे करणार आहोत. आणि भाऊ प्रथमतः सहर्ष स्वागत आहे तुमचं आणि डोंबिवलीमध्ये या लोढा पलामा महोत्सवामध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे आल्यानंतर हा जो क्राऊड आणि तुम्हाला निमंत्रण खऱ्या अर्थानं या आयोजकांद्वारे देण्यात आलंय, महेंद्रदादा पाटील यांच्याद्वारे देण्यात आलेलं आहे. काय म्हणाल इथे आल्यानंतर प्रथमतः कसं वाटतंय? खूप छान वाटतंय जे तुम्ही प्रोग्राम भरवतायत, मातृभाषेला आपल्या जपतायत, आपले जे सण साजरे सगळे करतायत ते मला खूप आवडतंय. असंच सण आपले जपत जावा हेच माझी विनंती आहे नेहमी. डोंबिवली आमचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यातल्या त्यात हा निळजे लोढा पलामा महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. जरूर आज बराचसा क्राऊड आहे. तुम्ही इंस्टाग्रामद्वारे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा व्हिडिओद्वारे मोटिवेशन असेल आणि एकच कुटुंबातला आहे, तो पण कालन मी पण कालन. आणि खरंच आज मला पण जाम भारी वाटतं कारण की माझ्या गावातला असा मित्र पण होता आणि भाऊ पण होता. आज कुठेतरी त्याचं पण नाव खूप मोठा होत आहे आणि मॅच मध्ये जावा कुठे पण त्याचे अँकरिंग बघा तुम्ही एक नंबर, सगळं मस्त ट्रेंडिंगला आहे. अशी तू पण प्रगती कर आणि मी पण प्रगती करत राहू. जळणार आहे जळत राहतील, जळवाचा काम आपला. वा वा त्या सर्व काही एकमेव असा मुलगा आहे त्याने एकूण एक कलाकाराला पुढे नेलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या काहीच माहित नव्हतं. तो माझ्या घरी येऊन मला या सगळ्या गोष्टी त्यांनी जोरदार थँक्यू सो मच त्यांनी दादा. मी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा वा क्या बात. या दरम्यान मी कविताजी चौधरी आणि आमच्या बॉईज लोकांमध्ये फायर आहे, फायर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर रश्मिता पोपेटा हिला मी व्यासपीठावरती आमंत्रित करते. ताई तू या मंचाबद्दल काय सांगशील? अरे बाई मला तर पहिले तुम्हीच बोलून घेता हो. अरे बाई या नावाने मी फेमस झालेली आहे. तर तुम्हाला माहिती असेल मी कुठल्या ह्याच्यामध्ये काम केलं. विनायक माने सोबत भाऊबीजेची व्हिडिओ मीच बनवलेली आहे. बेवडा नवरा दाखवलेला आहे. जास्त काय बोलणार नाही. अरे बाई जायला पक्का आरमुटे आहो तुम्ही.
थँक्यू सो मच विष्णूजी ठाकूर साहेब आपल्या मनापासून अरे, आभार. रश्मी कुठे चालली? येस अक्षय भाऊ करते. आपल्याला यायचा वेळ झाला आता. चिटिंग नाही करायची अक्षय KKC नाही सगळ्यांना नाही एकेकाची बारी आहे. तुम्ही नेहमी ठेवत जा आणि आम्हाला ती मस्त दिसतो, मस्त दिसतो. ओळखली ओळखली. या सर्वांच्या मैत्रीवर गाणं झालं पाहिजे. तुझे जैसा यार ऐसा याराना, याद करेगी दुनिया, ये देना मेरा अफसाना, तेरे जैसा यार. गणू कसं वाटलं तुला? छान मजा येते की नाही? मजा केली आणि दरवर्षी आम्हाला बोलवा गावाला कुठे चल देतो. आणि आम्हाला बोलायला त्या देखील बोलायला देखील मनापासून आभार तुमचा. बापासारखे आहेत खरंच. असेच कार्यक्रम करत राहा. आपल्या आग्रिकोळी लोकांचा आई एकवीर आई तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला असंच बोलवत राहा. चिटिंग आहे, गणू नाही त्यात. तो गाइस यही सीढ़ियाँ ऊपर से नीचे जाती है और नीचे से ऊपर आती है. आप देख लो एक बार ठीक से. का बोलाचा या तुम्ही जेवणाची सोय आहे या. आता काय इथे आपली जेवणाची सोय झालेली आहे. आम्हाला माहितीच नव्हतं आणि आपण आता सर्वजण जेवायला चाललोय. इथे काय म्हणणं आहे याच्यावर? कानांचे काढू दे, जाम कान दुखायला लागल्यात माझं. आणि अशी नाचले ना बाबू श्वास अवनीताईनी जी बोरं आणली होती ती बोरं एकदम खास होती, युनिक होती, मस्त वाटलं. आणि त्याच्यावर मस्त मस्त मीठ वगैरे लावलं होतं. मसाला लावून आणलेला आणि एवढा भारी वाटला. कोणीतरी कमेंट्स केली ऋतू नाही म्हणतं का तुम्हाला का डोहायला लागलेत का सगळी एक आता अवनीताईचे खूप खूप धन्यवाद बोरांबद्दल. चला चला चल आपलीवाला काय खास VIP कार्ड आहे आपल्यावर. कसं वाटलं तुम्हाला इकडे म्हणजे डान्स तुम्ही खूप एवढी मजा आली आणि यावर्षी पहिल्यांदाच आले आणि खरंच त्यांचा अभिकोटी लोकांना असंच कार्यक्रम ठेवा आणि आपल्या सर्व भूमिपुत्रांना असं एकत्र आणल्यावर आमची पण ओळख वाटते आणि तुमची पण वाटतंय. तर असंच कार्यक्रम चालू ठेवा. आमचं सहकार्य तुम्हाला कायमच राहील. जय एकवीरा. हो
जैसा यार कहाँ ऐसा यारा अरे डान्स आमच्या हाय गाईज, तुम्ही बघू शकता या माणसाने मला खरंच 2 दिवस झाले इंस्टाग्रामला मला भेटला आणि आज आम्ही दोघं समोरासमोर भेटलो. कसा वाटला तुला? त्याने मला मेसेज केलेला बट मी मेसेजचा रिप्लाय दिला आणि मला माहिती नव्हतं आम्हाला कधी भेटेल का नाही भेटेल. तर भाई आज साक्षात त्याचं दर्शन झालेलं आहे. जर्नी तर हॅलो हाय. तर इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की कि नजरिए ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की. ये देख हमारी जिंदगी की तरह होती हैप्पी एंडिंग. झाला कपला जायला काय बोलला काय कळला पण नाही. परत एकदा बोल, समजेल असा बोल. ज्या असला तर याला माहिती पण नव्हता यो भेटणार आहे, पण बाई त्याचा माहिती काय एवढा मोठा कंटेंट झाला ना. तुम्ही योच तो गणू याच्याच बघून मी व्हिडिओ चालू केलेले आहे. पण सपोर्ट म्हणजे याच्याच नावाचा माणूस आहे गणू म्हणून आहे, युट्यूबर पनवेलचा. तर त्याने मला सांगितलं युट्यूब चॅनल चालू कर आणि मी ह्या नावावरून चालू केलं आरबाई. तर पहिली शब्द हाच आहे, याचाच होता तो केरबाई. माझा होता केरबाई आणि मी बोललो आरबाई आणि आम्ही येरबाई. तुम्ही सगळं बघता ते येरबाई चांगलं. आयला तू घालवली 4 माणसांच्या मला वाटलेलं तू घालवशील म्हणून मी इकडे घेतलेला, तरी पण तू बोललाच मला. जाऊ दे पोरांपोर चालतोय. पोरांचं पोर बोलतात. आता काय घशान घुसवतो माझ्या मोबाईल. आला रो त्याला दोघांची इथंच झुपली. मी जेवायला बसलेत, गुणून आहेत, मग्न आहेत, बघू शकता. ही आमची आवनीताई सगळ्यात जास्त मेहनत घेते, कुठं पण जाऊ दे. बाकी
आहे, कोण जेवलाय कोण नाही जेवला बघायला. कुठली असेल तुम्ही सांग, काय सांगू शकते? तुला कसं वाटलं? आमचा डान्स कसा झाला? मस्त झाला डान्स आणि सगळ्यांना परत एकदा भेटलो पण खूप भारी वाटलं. आम्ही तू पहिल्यांदा भेटली? आम्ही लास्ट टाइम म्हणजे फर्स्ट आणि लास्ट टाइम सेमीकडे भेटलो होतो आणि आता आमचं सेकंड टाइम भेटायचा. असंच आम्ही भेटत राहू, असंच आम्ही एन्जॉय करत राहू. असा कार्यक्रम ठेवायचा, आम्ही असेच हा, भेटत असंच राहू तुम्हाला आम्ही पण एकत्र येऊ. माझ्या वाटणीचा पण जेव जेवशील ना? मोबाईल ठेवून जेव. जावयाला बटाटा खायला घातला. जाऊ दे, खाऊ दे. दादा तुला बटाटा जावयाला बटाटा खायला घातला. दादा कसा वाटला तुम्हाला? खाऊन घ्या, पाणी पण पिया. तसं काय जायचं नाही तर मला पाठीवरती पटकन यायला लागल. पोरांपोर शेलाला मरणाची भूक लागली पण नाराज बसलाय. जाऊ दे, चला आपण इकडे जरासं भेट घेऊया. तर राकेश भाई तुला कसा वाटतंय कार्यक्रमाला येऊन आणि असंच भूमिपुत्र एकत्र यावं अशी वाटतंय का नाही तुला? तर जायला बाकी नुसतं असं असतं जलकुंड दुसऱ्यांवरती जलत बसतील. जललं मेलं. हा तर ऐका सगळ्याही, सगळ्याही ऐका. अरे ऐका ना. आवडीताई पोट भरून जेवलास ना? मग खूप छान, मस्त वाटलं जेवण पण. अवनीताई काय वाटतं तुला आज? कसं वाटतं आम्हाला सगळ्यांना बघून? मनापासून गेली का माता सोय? कशान आजपर्यंत कोणाचा पेन घुसवायची हिंमत नाही झाली काय सॅमी? आजपर्यंत कोणाची हिंमत झाली? तू कोण आलीस का पालनाली? तर दादा तुम्हाला कसं वाटलं आम्हाला सगळ्या कलाकारांना बघून? तुमची ओळख सांगू शकता का? माहित ना? नाही. तर खरं सांगते मी नाही ताई ते माझ्याशी मागासपासून असतात पण मला खरंच नव्हतं माहीत. दादा काय आहे बहिणीच अशी तुमची? सपाटे म्हणजे कुस्तीवाला आहे. थँक्यू, मस्त वाटला तुमच्या सोबत येऊन आम्हाला. अरे भाई काय विसरलं तुझं नाव, तुझी 5वीच करून टाकली. ताई तर मस्त वाटलं. तुम्ही थांबा. ना मी जातो. नाही बाय बाय. दादा कुठे गेला? दादा डायरेक्ट घुसला आतमध्ये. नुसता फोटोशूट चालू आहे. मार राहिला नावाला लागली आग चालला मेरा तुझा थोबा. हे रडवला तुम्ही यार आमच्या ए रडवला. ए सॉरी बोल. ए सॉरी बोल. ए सॉरी बोला तुम्ही दोघी त्याला. हो सोड ना तू. उठ रुपायचा रडवला.
लागतोस आपल्याला लाडाचं आहे, राडाचं नाही, राडाचं नाही. दे तू शिवा जपाबी.